हॅलो मंडळी, वेलकम टू माय मिनी ब्लॉग। आज खूप दिवसानंतर जॉबची सुट्टी घेऊन मी आणि माझे फ्रेंड्स एक पीसफुल जागेवर जायचं ठरवलं। सकाळी आम्ही ट्रेनने निघालो। ट्रेनमधून उतरल्यावर नक्की कुठे जायचं फिक्सच नव्हतं। मग माझ्या मित्राचं फेवरेट हॉटेल खासियतला गेलो। हॉटेलमध्ये गेल्यावर आमचा वेलकम केला। ॲम्बियन्स खूपच युनिक आणि क्लीन होता। आम्ही चीज लोडेड पराठा आणि बुर्जी पराठा ऑर्डर केला। मग माझी फ्रेंडने पावभाजी मागवली। फूड खूपच मस्त दिसत होता आणि स्मेल पण खूपच भारी येत होता। मग आम्ही डायरेक्ट खायला सुरुवात केली। त्याच्यानंतर आम्ही स्टेशनवर परत गेलो, कारण आमचा स्लॉट बुक होता। कुठेतरी आम्हाला जायचं होतंच, लेट व्हायचा नव्हता, म्हणून फटाफट ट्रेन पकडली आणि आम्ही निघालो आमच्या फेवरेट स्पॉटकडे। खूप दिवसापासून इथे यायचंच प्लॅन होता। तिथे पोचल्यावर टॅक्सी पकडली। हे व्ह्यू बघा ना, किती मस्त आहे। आणि थोडी मस्ती करत करत गेलो। टॅक्सीचा ट्रॅव्हल खूपच मोठा होता। तोपर्यंत सगळ्यांचा तर ऑलमोस्ट 10 मिनिटचा राईडच होता। पण रास्ताभर नेचर बघत थोडी मस्ती करत टाइम कसा गेला कळलंच नाही। टॅक्सीमधून बाहेर दिसणारा व्ह्यू खूपच सुंदर होता। ऑलमोस्ट 2 मिनिट फक्त बाहेरचा व्ह्यूच एन्जॉय केला। खूपच क्लाइम आणि पीसफुल वाटत होता। आणि शेवटी आमच्या फेवरेट स्पॉटला पोहोचलो। तिथे एंट्रीसाठी तिकीट ऑनलाईन बुक करायचं असतं। इंडियन व्हिजिटर्ससाठी 25 रुपीज आहे। एंट्री घेतल्यानंतर समोर जे दिसलं ते एकदम फ्रेश आणि सुंदर व्ह्यू होता। हे आमचा फेवरेट प्लेस मालबार हिल्स। इथे खूपच पीसफुल वाटतं आणि नेचर खूपच भारी होता। पण तिथे चालता चालता एक पिकॉक दिसला, खूपच सुंदर होता। थोड्या वेळ थांबून आम्ही तो बघितला। मध्ये मध्ये थोडे फोटोज काढले आणि थोडी मस्ती केली। कसं आहे ना, चांगल्या मोमेंटला टाइम लिमिटच नसते। आमचा स्लॉट संपला होता म्हणून आम्ही तिथून निघालो। पुन्हा टॅक्सी पकडली, अजून एक पीसफुल जागेकडे निघालो। खूपच दिवसानंतर मुंबई फिरायला आले होते म्हणून सगळं थोडं स्पेशल वाटत होतं। शेवटी आम्ही बीचवर पोहोचलो। तिथे पण थोडे फोटोज काढले आणि पीसफुल व्ह्यू एन्जॉय केला। असं होता आमचा मिनी ब्लॉग। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। टिल दॅन